आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी निष्ठा जावळे। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। फिलिस्तीनचे राष्ट्रपती मोहम्मद अब्बास यांच्या ताफ्यावर हल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रशांत भूषण यांची जहेरी टीका। दिवाळी सणाच्या स्वागतासाठी शहर जगमगले। अवखळीच्या तडाखा ऐन दिवाळीत फटका। KLPUC महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा। रायबागमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन। लोकसभा निवडणूक लढवण्याची कवडगी मठ यांची तयारी। आरोग्य स्थायी समिती बैठक उद्या। महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळाव्याची तयारी। महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी सचिव प्राध्यापक चंद्रहास धुमाळ यांचे निधन। चलो इस वागी के साथ कुछ मीठा बनाया जाए। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडे बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गाझापट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या महिनाभरापासून युद्ध चालू आहे। गाझापट्टीत सर्वत्र विध्वंस सुरू आहे। अशातच वेस्ट बँकमध्ये फिलिस्तीनचे राष्ट्रपती मोहम्मद अब्बास यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे। या जीवघेण्या हल्ल्यातून मोहम्मद अब्बास थोडक्यात बचावले। स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोरांनी अब्बास यांना जीव मारण्याचा कट रचला होता, परंतु त्यांच्या अफत्यातील संरक्षण अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांवर गोळीबार करून हा हल्ला परतून लावला, तसेच अब्बास यांचे प्राण वाचवले। भर रस्त्यात हल्लेखोरांनी संरक्षण दलातील जवानांमध्ये बराच वेळ ही चकमक सुरू होती। जवानाच्या तीव्र प्रतिकारानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले। वेस्ट बँकमधील पॅलेस्टाईन संरक्षण आस्थापनांमध्ये घुसून हा हल्ला करण्यात आला होता। सन्स ऑफ अबू जंदल या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रशांत भूषण यांची जहेरी टीका। 7 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली आहे। भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपण नोटबंदीचा निर्णय घेतल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले होते। तसेच मला केवळ 50 दिवस द्या, 50 दिवसात देश भ्रष्टाचार मुक्त झाला नाही तर मला जीवन जाळा, अशाच वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याला आणि नोटबंदीच्या निर्णयाला आज बरोबर 7 वर्ष पूर्ण झाली आहेत। याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाला आता गाडण्याची वेळ आली आहे, अशी टीका प्रशांत भूषण यांनी केली। त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर एका जुन्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत मोदींना लक्ष्य केले आहे। त्यांनी 50 दिवसांची मुदत मागितली होती, पण आता त्यांना आणि भाजपाला गाडण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले आहेत। दिवाळी सणाच्या स्वागतासाठी शहर जगमगले। सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा जरा घेऊन येणारा दिवाळीचा सण अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे। त्यामुळे आता सर्वांच्या उत्साहाला आनंदाचे भरते आले आहे। याचे प्रतिबिंब शहराच्या बाजारपेठेवर उमटल्याचे दिसून येत आहे। बेळगाव शहराबरोबरच आसपासच्या भागातून नागरिकांचे थवे खरेदीच्या निमित्ताने शहरात दाखल होत आहे। त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे। दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहक गर्दी करत आहेत।
कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी दुकानात गर्दी दिसून येत आहे। गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मेन्सी गल्ली, खडे बाजार, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड येथील दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर उपनगरी भागात देखील बाजारपेठ सज्ज झाली असून खरेदीला उडाण येत आहे। कापड दुकानात खरेदीचे चित्र दिसून येत आहे। त्याचबरोबर रस्त्याशेजारी स्टॉल मांडून अनेक विक्रेती दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करत आहेत। रांगोळी रंग, रांगोळीचे छाप, उटणे, पंत्या आदी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत। अवकाळीचा तडाखा, ऐन दिवाळीत फटका। बेळगाव शहर आणि तालुका परिसराला बुधवारी पहाटेपासून पावसाने चांगले झोडपून काढले आहे। या पावसामुळे शहर आणि परिसरात दैनंदिन जीवनावर चांगलाच परिणाम केल्याचे दिसून आले। शहरातील बऱ्याच भागात पाण्याची तळी साचली होती, त्यामध्ये वाट काढत नागरिकांना संचार करण्याची वेळ आली होती। अवकाळीच्या या तडाख्यामुळे ऐन दिवाळी शेतकरी वर्गाला मोठा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे। मागील काही महिने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी वर्गाला आता अवकाळी पावसाचा फटका बसला आहे। त्यामुळे आता बळीराजा पुन्हा एकदा आसामी संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे। हवामान खात्याने देशातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता गेल्या काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती। त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकात विविध ठिकाणी गेल्या 4 अवकाळी पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे। केली पीयूसी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा। केली संस्थेच्या विविध पीयूसी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा घेऊन 2024-25 या वर्षात 11वीत प्रवेश मिळवणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती केली संस्थेचे संचालक माजी आमदार महांतेश कवडगी-मठ यांनी दिली। ते म्हणाले, 1600हून अधिक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी गुणवत्तेच्या महाविद्यालयामध्ये आधारावर प्रवेश मिळाला आहे। विद्यार्थ्यांकरिता वर्षातून 3 स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातील। त्यापैकी 2 परीक्षा 10वी वार्षिक परीक्षेच्या अगोदर व 3री परीक्षा वार्षिक परीक्षेनंतर घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले। केली संस्था गेल्या 107 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तर कर्नाटक म्हणजे आधी जे मुंबई कर्नाटक होतं त्या भागात आम्ही काम करतोय। केलीचे सप्तर्षींना स्मरण करून आमचे नेते माननीय प्रभाकरन कोरे यांच्या नेतृत्वाखाली केली संस्थेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टचा निर्देशानुसार आणि त्याचबरोबर भारत सरकारचा मार्गदर्शनाखाली नीट हा प्रवेश परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांना घ्यायला लागतो। जेई परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांना घेऊ लागतो। त्यासाठी केली संस्थे बेळगाव, चिकोडी, गोकाक, निप्पाणी असल्या ग्रामीण भागात सुद्धा आम्ही इंडिपेंडेंट पीयू कॉलेजेस सुरू केलं आहे। कारण असं नीट आणि जेईसाठी CETसाठी आमचे मुलं बेंगळूर, मंगळूर, मुंबई महानगरकडे न जाता ग्रामीण खेडे भागातल्या विद्यार्थ्यांना ते अवकाश लाभण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम सुरू केले। त्याचा फायदा जास्तीत जास्त आमचे विद्यार्थी MBBS प्रवेश घ्यावा हा कारणासाठी आम्ही सुरू केले। विशेष करून आमचे ह्या वर्षाचा रिझल्ट जर पाहिला तर जवळजवळ बेळगावचे विद्यार्थिनी समृद्धी देसाई नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 705 मार्क्स घेतलेली आहे आणि त्यांचं राज्याला पहिला रँक आलेली आहे ती मुलगी। त्यांनी आता पांडिचेरीचे जिपमेर मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे। रायबागमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन। रायबागमधील सरकारी दवाखान्यात कंत्राटी तत्वावर कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। याची गंभीर दखल सरकारने घ्यावी या मागणीसाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले। तसेच आपल्या मागण्याचे निवेदन प्रशासनाला सादर केले। सरकारी दवाखान्यामध्ये ग्रुप D म्हणून आपण अनेक महिने सेवा बजावली आहे। यापूर्वी कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनाच्या मागणीसाठी निवेदने सादर केली होती, मात्र याची दखल घेण्यात आलेली नाही। तसेच आपल्या समस्यांकडे अक्षम दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे म्हणणे या कर्मचाऱ्यांनी मांडले। लोकसभा निवडणूक लढवण्याची कवडगी-मठ यांची तयारी।
शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय माध्यमातून मी जिल्ह्यात काम केले आहे. खानापूर तालुक्यातील लोंढ्यापासून अथणीपर्यंत नागरिकांशी थेट संपर्क आहे. त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास बेळगाव जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास आपण तयार असल्याचे माजी आमदार महांतेश कवडगीमठ यांनी सांगितले. मंगळवारी RLS कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कवडगीमठ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची डाळ शिजणार नाही. बेळगाव व चिक्कोडी जिल्ह्यात भाजपाचाच उमेदवार बाजी मारणार आहे. यापूर्वी आपण 500 ग्रामपंचायती व 800 गावांमध्ये कामे केली आहेत. जनतेची कामे करणारा नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. मी केलेली कामे देखील पक्षाने जवळून पाहिली आहेत. त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य स्थायी समिती बैठक उद्या. महापालिकेची आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीची बैठक गुरुवारी दिनांक 9 रोजी होणार आहे. या बैठकीत सफाई कामगार व इतर विषयांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे समजते. आरोग्य स्थायी समितीची बैठक मंगळवारी दिनांक 7 रोजी होणार होती, पण विधानसभा अध्यक्ष युटी कादर आणि विधान परिषद सभापती बसवराज होरीहट्टी यांचा दौरा असल्यामुळे अधिकारी वर्ग त्यामध्ये व्यस्त होता. त्यामुळे बैठक लांबणीवर टाकण्यात आली. आता गुरुवारी ही बैठक होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळाव्याची तयारी. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे देण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने पुढील महिन्यात बेळगावात हिवाळी अधिवेशन भरवण्याचा निर्णय घेतला असून त्याला रोखठोक उत्तर देण्यासाठी भव्य महामेळावा घेतला जाणार आहे. याबाबत दिवाळीनंतर जनजागृती केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मराठी भाषिकांना त्रास देण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू आहे. मराठी भाषिकांचे हक्क दाखवले जात असून त्यामुळे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असे समितीच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे पुढेही आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरून आवाज उठवण्यासाठी समितीमध्ये पुन्हा एकदा तरुणाई सक्रिय होऊ लागली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी सचिव प्राध्यापक चंद्रहास धुमाळ यांचे निधन. येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव माजी जिल्हा सचिव प्राध्यापक चंद्रहास एकनाथ धुमाळ वय 74 यांचे बुधवार दिनांक 8 रोजी निधन झाले. प्राध्यापक धुमाळ यांनी 1967 पासून महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बेळगाव जिल्ह्याचे सचिव म्हणून काम पाहिले. गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात 32 वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नात, भाऊ असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी दिनांक 9 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. खडेबाजार येथे मध्यवर्ती बस स्थानक या मुख्य रस्त्यावरील शीतल हॉटेल जवळील थळाच्या मंदिराजवळ अनेक जण कचरा फेकत आहेत.
तो कचरा काढण्याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना घेराव घालण्यात आला. मात्र यापुढे असे घडणार नाही असे सांगत या परिसरातील कचरा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शीतल हॉटेल शेजारी थळाचे मंदिर आहे. इथे कचरा मोठ्या प्रमाणात साचून आहे. याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी शनिवारी अधिकाऱ्यांना जाब विचारला. नामदेव देवकी समाजाचे अध्यक्ष अजित कोकणे, प्रवीण कनेरी, हेमंत हवळ, अशोक रेळेकर, महेश खटावकर, उज्ज्वल पोंगाळे, माजी नगरसेवक देवेंद्र हवळ, साजिद मिर्झा यांच्यासह नागरिक उपस्थित होते. जितो लेडीज विंग तर्फे हाट बाजार उपक्रम यशस्वी. जितो लेडीज विंग संस्थेतर्फे जैन महिला उद्योजकांना सशक्त करण्यासाठी स्थानक भवन सदाशिवनगर इथे दिवाळी केंद्रित उत्पादनासाठी हाट बाजार आयोजित केला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला उद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. याचा लाभ घेण्यासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संयोजक मयुरा पाटील आणि सुनीता कटारिया यांचे विशेष सहकार्य लाभले. जितो लेडीज विंगच्या अध्यक्ष माया जैन आणि सचिव ममता जैन यांच्या प्रमुख संयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्तम प्रतिसाद मिळाला. बृहन्मठाच्या कॉलमचे होन्नीहाळ इथे पूजन. होन्नीहाळ इथे बृहन्मठ इमारतीच्या कॉलमचे पूजन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण भागांसाठी आपण अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. या प्रसंगी ग्रामस्थांतर्फे मंत्री हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. बृहन्मठाचे बसवराज स्वामी, ग्रामपंचायत अध्यक्ष रेखा कडबुगोळ, उपाध्यक्ष विजयलक्ष्मी तलवार आदींसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. कार कालव्यात कोसळून 5 ठार. मांड्या जिल्ह्यातील पांडवपूर तालुक्यातील बनघटाजवळ मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता मोटर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटर कालव्यात पडली. म्हैसूरकडून मोटार येत होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मोटर चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसू नये म्हणून कार वळवली आणि ती कालव्यात पडली. चंद्रप्पा, धनंजय, कृष्णप्पा आणि जयन्ना अशी मृतांची नावे आहेत. ते मूळ भ्रतावती येथील रहिवासी होते आणि तुमकूर जिल्ह्यातील टिपटूर इथे जात होते. अग्निशमनचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोटार बाहेर काढल्यानंतर 5 जणांचे मृतदेह बाहेर काढले. खानापूर शिक्षणाधिकारी कार्यालयातील भ्रष्ट कारभारामुळे तीव्र नाराजी. खानापूर तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्था अलीकडे भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडली आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधीचे प्रशासनावर अपेक्षित वचक नसल्याने तालुक्यात भ्रष्टाचाराला मोठा ऊत आला आहे. सर्वसामान्याचे केंद्रस्थान असलेल्या तहसीलदार कार्यालयापासून शिक्षणाची नाळ असलेल्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत समस्याचे जाळे विणले गेले आहे. तहसीलदार कार्यालयात भूमी विभागात शेतकऱ्यांच्या 7/12/313 होऊन अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वापर असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर सरकारी असल्याच्या नोंदी होऊन सर्वसामान्य शेतकरी दुरुस्तीसाठी हेलपाटे मारताना दिसत आहे. त्यामुळे तहसील खात्यांच्या अधिकाऱ्यांना कोण जाब विचारेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थायी समितीत बेकायदा जाब विचारण्यांवर कारवाई करा. स्थायी समिती बैठकीत अध्यक्ष आणि 6 सदस्यांना अधिकाऱ्यांना जाब विचारून ठराव संमत करण्याचा अधिकार असतो. पण स्थायी समिती बैठकीत बेकायदा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक रवी साळुंके यांनी आयुक्तांकडे केली आहे. स्थायी समिती बैठकीत इतर नगरसेवकच अधिक उपस्थित होते. यापैकी एक नगरसेवक सातत्याने प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना जाब विचारत होता. बैठकीत अधिकाऱ्यांना बेकायदा जाब विचारण्यात येत आहेत. त्यामुळे अशा नगरसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी साळुंके यांनी केली आहे. साडी चोरी प्रकरणातील तपासाचे धागेदोरे हाती. 3 दिवसापूर्वी खडेबाजारमधील विरूपाक्षी सिल्क साडी सेंटरमधून 1.5 लाखांच्या साड्या चोरणाऱ्या महिला आंध्र प्रदेशातील असल्याचा संशय पोलिसांना आहे. शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास खरेदीच्या बहाण्याने 6 महिला व 1 पुरुष विरूपाक्षी सिल्क साडी सेंटरमध्ये गेले. साडी पाहण्याचा बहाणा करत त्यांनी समोरच्या सेल्समॅनचे लक्ष विचलित करून महिलांनी साड्यांमधून लपवून तब्बल 8 साड्या गायब केल्या. CCTVमध्ये हे कैद झाले आहे. त्या दिशेने तपास सुरू असून लवकरच त्यांना जेरबंद केले जाईल असे विश्वास पोलिसांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेत बेळगाव मनपाचा सहभाग. बेंगळूर येथे दिनांक 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बेळगाव महापालिकेचाही समावेश आहे.
या परिषदेत बेळगावात राबवण्यात आलेल्या स्वच्छतेविषयीचा विविध कामांबाबत वेगळा स्टॉल उभारण्यात येणार आहे। या परिषदेत नगर स्वच्छतेविषयी मार्गदर्शन, नवे संशोधन, विविध साधनांची माहिती आणि गौरव असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। ही परिषद दरवर्षी विविध शहरात होत असते। यंदा पहिल्यांदाच बेळगाव महापालिकेला वेगळा स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे। JNMCत वैद्यकीय कार्यशाळेचे उद्घाटन। वैद्यकीय शिक्षणातील मूलभूत अभ्यासक्रम या विषयावर आयोजित 3 दिवसीय कार्यशाळेचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले। जैन वैद्यकीय महाविद्यालयात ही कार्यशाळा होत आहे। प्राचार्य डॉक्टर NS महानशेट्टी यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले। राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या सूचनेनुसार वैद्यकीय शिक्षणातील मूलभूत अभ्यासक्रम या विषयावर नव्याने चर्चा घडत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। डॉक्टर दीप्ती कंडेअंगडी यांनी स्वागत केले। डॉक्टर रूपा बेल्लद यांनी प्रास्ताविक केले। डॉक्टर नैना हाशिलकर यांनी आभार मानले। सुवर्ण विधानसौधाच्या बांधकामातील त्रुटी समोर। कर्नाटक सरकारने हलगा येथे बांधलेल्या सुवर्ण विधानसभेच्या बांधकामाचा आराखडा चुकीचा असल्याचा गौप्यस्फोट विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होर्टी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला। ते म्हणाले, सुवर्णसौध बांधकामावेळी त्या वेळचे मंत्री आणि अभियंत्यांनी निष्काळजीपणा दाखवला आहे। त्यामुळे सुवर्ण विधानसभेच्या बांधकामात अनेक चुका दिसत आहेत। अनेक ठिकाणी छताला गळतीही लागली आहे। त्यातून बांधकामाचा आराखडा चुकीचा असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले। त्याचबरोबर सुवर्णसौध भाड्याने दिले जाणार नाही, मात्र येथील सेंट्रल हॉल विशेष परिषदांसाठी भाड्याने देण्याबाबत प्राथमिक स्वरूपात चर्चा झाली आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।